कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललाय। नवीन इमारती, आधुनिक सुविधा, आकर्षक सजावट आणि स्मार्ट स्टेशनची ओळख निर्माण झाली आहे। मात्र या सर्व विकास कामाच्या झगमगाटात महिलांच्या मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचं वास्तव समोर येते। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था असली तरी रात्रीच्या वेळी ती कुलूपबंद असल्याच्या तक्रारी आहेत। मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेच्या वेळेत प्रवास करणाऱ्या महिला, ट्रेन चुकलेल्या प्रवासी महिला, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या माता यांची मोठी गैरसोय होत आहे। प्रश्न फक्त रेल्वे स्टेशन पुरता मर्यादित नाही। कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर परिसरातही रात्रीच्या वेळी महिलांसाठी उपलब्ध शौचालयाची कमतरता जाणवते। हजारो भाविक दर्शनासाठी येतात, काही जण रात्री मुक्काम करतात तर काही पहाटेच्या दर्शनासाठी थांबतात। अशा वेळी महिलांसाठी सुलभ आणि सुरक्षित स्वच्छतागृहाची उपलब्धता हा गंभीर प्रश्न ठरतोय। महापालिका आणि प्रशासनाच्या माध्यमातून स्मार्ट टॉयलेट प्रकल्प राबवण्यात आला, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शौचालय बंद, कुलूपबंद आणि शुल्क आकारूनच उपलब्ध झाल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे हा प्रकल्प नागरिकांच्या सुविधांपेक्षा केवळ उद्घाटन आणि प्रसिद्धी पुरताच मर्यादित राहिलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय। खास करून महिलांसाठी पुढील सुविधांची गरज हमखास आहे। कोल्हापूर हे धार्मिक, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे, त्यामुळे खालील सुविधा तातडीने उपलब्ध होणं आवश्यक आहे। 24 तास खुले आणि सुरक्षित महिला स्वच्छतागृह, महिला परिचारिका किंवा महिला कर्मचारी नियुक्ती, स्तनपान कक्ष, महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग रूम, वातानुकूलित विश्रांती कक्ष, सॅनिटरी नॅपकिन होल्डिंग मशीन, सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन, CCTV आणि सुरक्षा रक्षक, हेल्पलाईन व तक्रार निवारण यंत्रणा, दिव्यांग महिलांसाठी स्वतंत्र सुविधा। प्रशासनाने या सर्व गोष्टींची दखल घेणं गरजेचं आहे। रेल्वे स्टेशन व मंदिर परिसरातील शौचालय 24 तास सुरू ठेवावीत। रात्रीच्या पाळीत कर्मचारी नियुक्त करावेत। महिलांसाठी मोफत किंवा अतिअल्प दरात सुविधा उपलब्ध कराव्यात। स्मार्ट टॉयलेटची नियमित तपासणी आणि ऑडिट करावं। रेल्वे प्रशासन, महापालिका आणि मंदिर प्रशासन यांच्यात समन्वय साधावा। पर्यटन स्थळे, बस स्थानके, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात महिला सुविधा केंद्र उभारावीत। शेवटी प्रश्न एकच आहे, स्मार्ट स्टेशन, स्मार्ट सिटी आणि स्मार्ट टॉयलेटच्या घोषणा केल्या जात आहेत, पण रात्री 2 वाजता प्रवास करणाऱ्या एका महिलेला सुरक्षित आणि स्वच्छ शौचालय मिळत नसेल तर हा विकास नेमका कोणासाठी? कोल्हापूर देशभरातील भाविक आणि पर्यटकांचं स्वागत करतंय, मात्र त्यांना स्वच्छता, सुरक्षा आणि सन्मानाच्या मूलभूत सुविधा देता येत नसतील तर प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।